अगं महाराणी कवर बसते तिथं हंडा घसत. घरात काही काम नाही का? स्वयंपाक पडलाय, स्वयंपाक अजून आता तो येईल जेवायला मागेल. तो स्वयंपाक नाही झाला अजून, माहिती ना त्याला वेळेवर जेवायला लागतं. उठ पटकन, बसली तिथं कावाची. चल. हो, नुसती मान काय हलवती? उठ पटकन चल. ऐक ना मनीषा, न्याहारी झाली का? होय होय, तुम्ही चला पुढे, मी आलेच. काय रे हरी, सकाळपासून गेला होता तू, काय करत होता तिकडं? अगं आहे, त्या बांधाला चर खोदायची होती, तिकडं पाणी जात नव्हतं. मी तिकडे चर खोदायला गेलो तर एवढा मोठा खड्डा तिथं. त्याला पहिले माती भरली, सगळं केलं आणि मग ती पूर्ण चर खोदून ते पाणी तिकडे काढलं. तिकडे मला वेळ घालवून गेलो. बरं, मनीषाने न्याहारी केली का? अरे सकाळपासून बसलेली ती त्या हौदावर, त्या टाकीवर, त्या हंडा घेऊन. काहीतरी सांग ना तिला. अरे मी तिला सांगून सांगून वैतागले, आता हात टेकले माझे. तो आता तू तिला समजून सांग काय सांगायचं. अगं 10 वर्ष झाले तुझ्या लग्नाला, हाय काय एखादं मुलबाळ? लोकांचे पोरं घ्यावं लागतात मला, बसते त्यांना केळवत. इनमिन तोंड तीन. जा, काय केलं ते दे त्याला वाढून. आणि तो रे, तू मेन गुन्ह्या. तुझ्या शब्दात तू हा हा करत राहतो. जाय, काय बनवलंय घे खाऊन. उठ. अगं तुझ्या समोर आम्ही देव केला, मांत्रिक केला, तांत्रिक केला, वैद्य केला, डॉक्टर केले, तालुक्यातले डॉक्टर सोडले, शहरातले डॉक्टर केले, पण आता आम्हाला मूळ बाळ होत नाही.
आता त्याच्यात तिची काय चुकी आणि माझा काय दोष? तू असं बोलून घालून पाडून बोलून होणार आहे का काही? तू काही पण कर, मला नातू पाहिजे. तुम्ही जाता कामाला निघून, लोक माझ्या तोंडात शेण घालता. 10 वर्ष झाले पोराच्या लग्नाला, हिला नातू नाही नात नाही. आता हे टोमणे ऐकत बसू का? बघ हरी, नाहीतर मला माझा निर्णय घ्यावा लागेल. माझा निर्णय एकच राहील. आता तुला काय करायचं आणि काय नाही. निर्णय? कोणता निर्णय? अरे 10 वर्ष झाले तुझ्या लग्नाला, मला नातू नाही नात नाही. देते तुला दुसरी बायको करून, तू नको विचारात पडू. भरपूर आहे आपल्याकडं, कोणी पण देतील पोरगी. दुसरी बायको? खरं बोललं का सहनच होत नाही. इतकी तर बायको प्यारी झाली. अनिशा, कसला विचार करतेस? विचार नको करू तर काय करू? आई नाही ते बोलत असता जेव्हा तेव्हा. बरं जाऊ दे, तू आईचं एवढं मनावर नको घेऊ. आईचा स्वभाव तुला चांगला माहिती. आज नाही आली तू घरात, 10 वर्ष झाले. तिचा स्वभाव कसा आहे माहिती ना? तू एक काम कर, आपण करू काहीतरी. तू नको टेन्शन घेऊ, मी आहे ना तुझ्या पाठीमागं. काय केलं न्यारीला? दे बरं. आता काय झालं? तुम्हाला सांगितलं होतं 2 दिवस झाले गॅसची टाकी नाही काय नाही. आहे का बघा बरं? अरे पैसे रामा. पण नाही, काय करायचं? फक्त वेळोवेळी खायला मागता. मग आता एक काम कर, चूल आहे का? चूल पेटव बरं. तुम्ही एक काम करा ना, आईंकडे असतील पैसे बघा. अगं मी आईला कसं बोलू? मी तुला ठाव आहे तिचा स्वभाव. 2 पैसे द्यायचे आणि किलोवर बोलणं ऐकायचं. बघतो मी आता काहीतरी. आहे या का? एक काम होतं, मला काही पैसे दे ना ग. घरात सिलेंडर बी नाहीये आणि माझी पण थोडस तुला माहिती आहे काय चालू आहे. काही असेल ते माझ्याकडं. अरे हरी, कालच तुला दिले होते मी 200 रुपये. ते 200 रुपये तू काय केले? ते जाऊ दे. तू आत्ता आहे का तुझ्याकडं पैसे? मला दे ना. असतील 50 रुपये पडेल, जास्त नाही माझ्याकडं. मला माहितीये तू ते असेच उडवले असतील आणि कुठं उडवले असतील ना, हे पण मला माहितीये. नाही ग, नाही आई. आता माझ्याकडे फक्त 50 रुपये असतील, ते घे आणि तुला काय करायचं ते कर. जास्त पैसे नाहीये माझ्याकडं. बरं दे, ते तर दे. बघतो मी काहीतरी. हा घे, तिथं बघ पिशवी मध्ये. हा हा एक काम कर, हे घे. आजचे दिवस काढ कसं तरी. बघू मग, मी आलो वावरात जाऊन. काय गे,
घरात गॅस संपला तर सांगता आला नाही का तुला? नवऱ्याला सांगते लहान 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 गोष्टी. हा, तो माझ्याकडे पैसे मागतो. आई दे ना 200 रुपये, आई दे ना 50 रुपये, आई दे ना 500 रुपये. त्याच्या हातात घेतले का त्याच्या बागा गुलगुल निघते. तुझ्या बापा तिथून आणायचं असतं का तुला? तुम्हाला सांगितलं असतं तर मी तुला म्हणले असते काय तुझ्या बापाला फोन करून टाकी मागव म्हणून? बघितलं असतं ना मला काय करायचं ते. आता झाले त्यांनी 50 रुपये घेतले, तुमचं झालं. आता निघशील त्याच्या मागं आवरून. मी काय खायचं? मी कुठं जायचं? कर तुझ्या बापाला फोन आणि मागव टाकी. बघू पाठवतो का तुझा बाप. येड्यात काढ राहिले, येड्यात तुम्हाला. राहायचं तर राह, नीट राह. नसेल तर बघाल मी आता एक फैसला निर्णय घेऊन टाकते. 10 वर्ष झाले लग्नाला. असे जर बाहेर गेले ना तर लोक नाही का तोंडात शेण घालून राहिले. काय ग बाई, हाय का काही? तुझ्या सुनाला खाली मान घालते, गपचीप येते. त्याचं तुम्हाला नाही काय वाटत? सारखी नवरा नवरा नवरा. हे कोण पाहिल घरातलं? मी का? आतापर्यंत मीच पाहता आले. बघा आता माझा शेवटचा निर्णय राहील काय करायचं आणि काय नाही. पोराच्या मनात घुसते, माझ्या मनातून त्याच्या मनातून मला उठवते. त्याला वाटतं आईच माझ्यावाली लय बडबड करते. जा आता, जा बघ काय काय नाही. हे देवा, गणराया, आता तुझ्यापासून काय लपवले? समजा आहे तुझ्या समोर आहे. आज 10 वर्ष झालं लग्नाला. पाळणार नाही हल्ला रे. अरे छोटे छोटे पोरं बघतो, जीवाला असं वाटतं आपल्याला बी पोरं पाहिजे. काय चूक झाली आमच्याकडनं? हा, अरे देवा, आम्ही देवदेव करतो, डॉक्टर करतो, वैद्य करतो. आमचा विश्वास नाही आहे वैद्यवर, अंधश्रद्धेवर विश्वास नाहीये. पण आमचं मन नाही ऐकत रे देवा. ते म्हणतं इथं जा, इथं गेल्यानं तुम्हाला पोरबाळ होईल. आम्ही जातो, पळतो, कर्ज काढतो, समधीकडे पैसा घालवतो. देवा, लोक म्हणतात देव हाय. अरे पण कुठं हाय, कशात हाय, कुणात हाय, काही कळत नाही बाबा. ती काही चूक झाली का? देव असाल तर तू समोर ये समोर. मला दाखवतोय तुझं दर्शन. तुझ्यात न्याय आहे, मला दाखव. अरे राबतो आम्ही नवरा बायको. लोकांचं बोलणं ऐकतो, मग आम्हाला पोरबाळ का होत नाही रे देवा? तुझ्यात न्याय आहे ना, मग दाखव. आई मला सारखं सारखं ही नव्हतात का तुझ्या पोटी लेकरू होत नाही? सांगणार आहे माझी काही चुकी आहे का? मी कमी पडले का तुझ्या भक्तीत कुठे? सांग बाप्पा, सांग मला, सांग तरी. आम्ही दोघे भक्ती भावानं तुझी पूजा करत असतो, कुठं कमी पडतो सांग तरी देवा. आम्ही मनोभावी तू सांगशील तशी पूजा करू देवा. सांग तरी काय करू आम्ही? देवा, आता माझं हे शेवटचं गाणं आहे.
याच्या पुढं मी कधी देव पूजणार नाही. आज जर मला काही वाटलं की तुझा देव हाय तर मी तुझी जन्मभर पूजा करन. आई, तुझ्या दारात पण पाऊल ठेवणार नाही मी देवा, एक लक्षात ठेव. खूप चिंतेत दिसताय. काही अडचण आहे का? नाही, काही अडचण नाही. नाही, काहीतरी अडचण आहे, त्याशिवाय तुम्ही एवढे दुःखात नाहीये. हो हो, कसली अडचण? नाही नाही हो भाऊ, आता काय अडचण सांगू तुम्हाला. नाही. काय नाव काय तुमचं? मी हरिदास. वा, काय नाव आहे? हरिदास. अरे जो हरीचा दास असल्यावर एवढी भीती का? हरीचा दास असा नाराज नसावा. कसलं दुःख आहे मला नाही सांगणार? हो भाऊ, भाऊ आपली ओळख बी नाही. आता तुम्हाला काय दुःख सांगू, काय अडचण सांगू. गावावरच झालं, कोरबाळ नाही हो. या देवाकडे जाय, त्या देवाकडे जाय, डॉक्टर कर, वैद्य कर, पण काहीच नाही. बघा, बाईचा चेहरा बघवला जात नाही हो मला. आणि आई सारखी बायकोला घालून पाडून बोलून माझ्या आयुष्याचा तो पूर्ण कचरा होऊन गेलेला आहे. मेहनत करावा कोणासाठी करावा, घराला दिवा नाही, काहीच नाही, खिशात पैसा अडका नाही. वाटलं घरात पोळ खेळ, आई खुश राहील, बायको खुश राहील, त्या देवा गणरायाच्या कृपेने सर्व समज ठीक होईल. पण नाही, काहीच होत नाही. कुठेतरी चूक होते, कुठेतरी चूक होते. आई चिडून बोलते ना, आई त्याच वेळेला चिडते जेव्हा खरंच ती प्रेमाने आपल्या मुलावर प्रेम करते, आणि त्यावेळेला खरोखर आईचं प्रेम असतं. आई ही कधीही मुलावर रागवत नाही, ती प्रेमच करते. परंतु एक परीक्षेचा वेळ असतो, परीक्षेचा टाइम असतो, आणि ज्या वेळेला तुम्हाला ठोकर लागेल ना, त्यावेळेलाच खरी तुमची परीक्षा सुरू होत असते. देवाला ओळखा. अरे देव मंदिरात नसतो, देव मंदिरात नसतो, देव तुझ्यात असतो, देव माझ्यात असतो, देव या सजीव सृष्टीमध्ये असतो. देव भक्ताकडे गेल्यानंतर, भगत गोसावी ढोंगी साधू यांच्याकडे गेल्यानंतर देव आपलं शोधूनही सापडत नाही. देव शोधावा लागतो, तो आपल्यातच. तू प्रत्येक गोष्टीत, ज्या दिवशी तुला ठोकर लागेल ना, त्या दिवशी तुला खरं देव कुठे येते दिसेल. जीवनात खूप परीक्षा होतात, खूप परीक्षा, आणि परीक्षेला उतरल्यानंतरच आपल्याला खरा देव कुठे शोधायचा ना,
ते कळतं. हो भाऊ, आज गणपती बाप्पाच्या मंदिरात तुम्ही आलात, बरोबर ना? गणपती बाप्पा हा खरोखर तुमची इच्छा पूर्ण करेल, पण त्या गणपती बाप्पाला आपल्या घरी मनोभावी पूजन करा, त्याला प्रतिष्ठापना करा, त्याची मनोभावी पूजा करा. बघा, तुमची मनोकामना, तुमची इच्छा पूर्ण होईल. असं होईल का नक्की? नक्की होणार. बघा, बाप्पा कुठे भेटतोय तुम्हाला? भाऊ, मला माहित नाही तुम्ही कोण आहात, तुमचं नाव काय, पण आत्ता जे तुम्ही सांगितलं ते पटलं मला, आणि तुमचे काही शब्द टोचलेत मला. आम्ही वैद्याकडे जाय, मांत्रिकाकडे जाय, डॉक्टरकडे जाय, पण कधी श्रद्धेने आम्ही असं कधीच नतमस्तक झालो नाही. आज तुमच्या रूपात आम्हाला एक साक्षात देव भेटला. तुम्ही म्हणतो ठीक आहे, आम्ही हेही करून बघू. आम्ही फक्त करून बघणार नाही, हा, मनोभावाने करू, श्रद्धेने करू. जर खरंच तो देव जर जिद्दा असेल तर आमची मनोकामना पूर्ण होईल. मनीषा, अगं इथं तर बसलेले होते, माझ्याशी बोलले, गप्पा केल्या. अहो, आपण दोघं चालू इथं. आता मला सांगा, तुमच्या आणि माझ्याशिवाय इथं तुम्हाला कोणी दिसलंय का? जय गणराया, जय विघ्नहर्ता. चल चल चल. देवाला ओळखा. अरे देव मंदिरात नसतो, देव मंदिरात नसतो, देव तुझ्यात असतो, देव माझ्यात असतो, देव या सजीव सृष्टीमध्ये असतो. देव पावला बघ आपल्याला. हो ना. आपण याला घरी घेऊन जाऊ, हा? चालेल. ए दत्ता गणराया, आई, काय रे, हे काय? आपल्या घरी बाप्पा आले. आई, बाप्पा? हो. बाप्पा तुला कळाले वाटतं. हो आई. ए सुनबाई, जागा कर बाप्पाला. जा साफसफाई कर थोडीशी.
जा बाय. तू पण जा. चिक मोत्याची माळ हो तारारारारारा, तारारारारा, तारारारारारा, तारारारारा. या चिक माळेला रेशमी मौशार दोराग, या चिक माळेला रेशमी मौशार दोराग. रेशमाच्या दोऱ्यात नवरंगी माळ ओविली ग, रेशमाच्या दोऱ्यात नवरंगी माळ ओविली ग. अशी चिक मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग, चिक मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग, गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. चिक मोत्याची माळ हो तारारारारारा, तारारारारा, तारारारारारा. आई, तू विचारलं नाही मला मी हा दगड का आणला म्हणून? तुला बाप्पा कशात दिसले हे महत्वाचं नाही, पण तुला बाप्पा दिसले हे महत्वाचं आहे. वय वय. आणि मला माहितीये माझं पोरग कधी चुकीचं काम करणार नाही. वय आई. आई काय? असू दे असू दे, बाप्पा पावले.